तुम्हाला न आवडणारी परिस्थिती आली आहे का? बऱ्याचदा आपण अशा परिस्थितींना संकट असं म्हणतो. अशा परिस्थिती आपल्या जीवनामध्ये प्रचंड मोठमोठे बदल घडवून आणतात. आपल्या दिनचर्येमध्ये अतिशय घाणेरडे बदल होतात. ज्याला सामोरं जात असताना आपण स्वतः आतून खचतो, तुटतो. अ, आपल्याला खूप रडवते, आपली परीक्षा घेते, अंत पाहते अशी परिस्थिती असं आपल्याला बऱ्याचदा वाटतं ना? तुम्हाला खरं सांगू का? या अशा परिस्थिती किंवा अशी संकट ज्यावेळेला आपल्यावरती येतात ना, त्यावेळेला ती आपल्याला खऱ्या अर्थाने घडवतात. आपल्याला सर्व गुण संपन्न करतात, असं मला वाटतं. कारण आपण एका खूप छान कम्फर्टमध्ये आयुष्य जगत असतो आणि मध्येच आपल्याला एखादी किक मिळते किंवा अशी संकटं येतात, ज्यामुळे आपल्या हे लक्षात येतं, की आपण किती कन्सिस्टंट राहू शकतो आपल्या चांगल्या सवयींमध्ये किंवा स्वतःला मानसिक दृष्ट्या खंबीर करण्यासाठी आपण अनेक सवयी स्वतःच्या अंगी बाळगलेल्या असतात आणि अशा परिस्थितींमध्ये त्या सवयी ज्या आहेत त्या मागे मागे पडतात किंवा त्याच्यामध्ये खंड पडतो. पण इथंच तर आपल्याला गरज असते त्या सगळ्या सवयींची ज्या आपल्याला खंबीरपणे समोर आलेल्या संकटावरती मात करण्यासाठी बळ देत असतात. इथंच तर आपल्या कन्सिस्टन्सीची खरी परीक्षा घडते असं मला वाटतं. हां, आपण दिवसातून 3-4 तास देत असू स्वतःला, मस्त योगा करत असू, मस्त गाणी ऐकत असू, लिखाण करत असू. पण मग संकटाच्या काळामध्ये आपल्याला तेवढा वेळ देता येत नाही. पण तो 15 मिनिटांचा जो वेळ असतो, जो आपण स्वतःला दिला, तर नक्कीच आपण आपल्या समोर उभं असलेल्या संकटावरती मात करू शकतो असं वाटतं मला. अ, अनेक गोष्टींचे धडे आपल्याला मिळतात. आपण कोणाला किती वेळ दिला पाहिजे, आपण कशा पद्धतीने आपली आर्थिक परिस्थिती मजबूत केली पाहिजे, कशा पद्धतीने अचानक आपले खर्च होऊ शकतात किंवा आज आपण एखादी गोष्ट गृहीत धरून चालत असतो, पण अचानक 2 दिवसांनी सगळं चित्र बदलतं आणि वेगळ्याच प्लॅनने आपल्याला जावं लागतं. मग अशा वेळेला प्लॅन्स बदलत असताना आपण कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, हे सगळं आपल्याला या संकट काळामध्ये कळतं. नमस्कार, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. तुम्हाला स्वतःला खंबीर ठेवण्यासाठी किंवा स्वतःला खचू न देण्यासाठी अशा कोणत्या गोष्टी मदत करतात? याच्याबद्दल तुम्ही कधी स्वतःचा अभ्यास केलाय का? की बऱ्याचदा अ, काहीतरी संकट तुमच्यावरती आलं असेल, येऊन गेलं असेल किंवा कदाचित तुम्ही त्या संकटाला आता सध्या सामोरेही जात असाल. पण मग तिथं टिकून राहण्यासाठी तुम्हाला अशा कोणत्या गोष्टी मदत करतात असं तुम्हाला वाटतंय? बऱ्याचदा अशा या काळामध्ये आपली मानसिकता खंबीर ठेवण्यासाठी आपले श्वास आपल्याला मदत करतात. माझ्या बाबतीत बऱ्याचदा मी हे अनुभवलेलं आहे. आणि बऱ्याचदा मी हे बघितलेलं सुद्धा आहे, की ज्यावेळेला संकट आपल्यावरती येतं त्यावेळेला आपण खूप सहानुभूती मिळवतो. रोजच्या जीवनामध्ये सहानुभूती मिळवायची सवय बऱ्याच जणांना असतेच, की मी असं आहे, माझं तसं आहे, मी एवढं करते, मी तेवढं करते, मी सगळ्यांचं सगळं किती छान करते. आणि ज्यावेळेला संकट येतं त्यावेळेला पुन्हा आपण तेच रडगाणं चालू ठेवतो, "अय्या! असं कसं झालं? असंच का झालं? माझ्यासोबतच का झालं?" मग आणि कोणतरी काहीतरी म्हणतं, मग आपण जरा रडतो. पण ह्या सगळ्या घोळामध्ये अडकून पडायचं आहे का? समोर जी परिस्थिती आली आहे त्यावरती मात करत आपल्याला आतून स्ट्राँग राहायचंय. ठीक आहे, आज जे आहे ते आहे. आता याला आपल्याला सामोरं जायचं आहे. मग आपल्यासोबत कोणी असो किंवा नसो. माझ्यासोबत कोणी नाहीये आणि मी आता कसं करू? मीच एकटी कसं करू? असं न करता आता मला काय करायचं आहे? आता मला कोणता निर्णय घ्यायचा आहे? तो निर्णय मी एकटी घेऊ शकते का? का मला कोणाची मदत घेण्याची गरज आहे? मला कोणाकडून सजेशन घेण्याची गरज आहे? अर्थात अशा संकट काळामध्ये आपले काही जवळचे लोक असतात ज्यांच्याशी आपण सतत बोलतो, आपलं मन मोकळं करतो आणि त्यातून आपल्याला खूप बळ मिळतं. पण मग मन मोकळं करणं म्हणजे प्रत्येकच वेळी आपल्या मित्र-मैत्रिणींना किंवा आपल्या नात्यातले काही जवळचे लोक असतात त्यांना फोन करायचं संकट काळामध्ये आणि रडत बसायचं असं करणार आहात का? नाही. अशा वेळेला तुमचे व्हायब्रेशन्स खूप स्ट्राँग असणं अशा वेळेला तुमचे व्हायब्रेशन्स स्ट्राँग असणं खूप जास्त गरजेचं आहे आणि तेच व्हायब्रेशन्स असतात जे तुम्हाला या अशा नकारात्मक परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी मदत करतात. मग खूप लहान-लहान गोष्टी असतात.
सकारात्मक गाणी बरीच आपल्याकडे आहेत. मराठी असू देत, हिंदी असू देत, इंग्रजी असू देत, जी गाणी अफर्मेशन्स म्हणून काम करतील तुमच्या जीवनामध्ये. अगदी एखादं 5 मिनिटांचं गाणं किंवा प्रार्थना जर तुम्ही ऐकत राहिलात सतत, म्हणत राहिलात, गुणगुणत राहिलात, तरी देखील तुम्हाला त्याची मदत होईल. अ, अगदी 2 मिनिटांसाठी झाडांना तुम्ही पाणी घातलंत आणि अतिशय छान आणि सकारात्मक फ्रेश मनाने एखादं थॉट मनामध्ये आणत, स्वतःशी सकारात्मक संवाद साधत किंवा छान एखादं सुंदर गाणं ऐकत तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवलात किंवा अगदी 5 मिनिटांची प्रार्थना करत तुम्ही मेडिटेशन केलं, तर ह्या सगळ्या ज्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत किंवा तुमच्या मनातले विचार लिहून काढा. ज्यावेळेला आपल्याला खूप गच्च भरून आलेलं असतं, आपल्याला असं वाटत असतं, की कोणीतरी आपल्याला आधार द्यावा, कोणीतरी आपल्याला अशा परिस्थितीमध्ये मिठी मारावी, कोणीतरी आपला हात हातात घ्यावा, कोणीतरी आपल्याला समजावून सांगावं, आपल्याला कुशीत घ्यावं आणि तेव्हा आपल्याजवळ कोणी नसतं, त्यावेळेला तुमची वही आणि पेन तुम्हाला कुशीत घेणार आहे. तिथं तुम्ही स्वतःला मोकळं करा. तिथं तुम्ही तुमच्या मनात येणाऱ्या सगळ्या गोष्टी लिहून काढा आणि ह्या ह्या अशा गोष्टींमुळे तुम्हाला बळ येणार आहे तुमच्या समोर असलेल्या संकटावरती मात करण्यासाठी. बोला, अनेकांशी बोला, फोनवरती बोला, मन मोकळं करा. पण ते मन मोकळं करत असताना अ, रडू नका किंवा स्वतःचे व्हायब्रेशन्स खराब करून घेऊ नका. असं का झालं? असंच कसं झालं? जे झालंय ते का झालं आणि कशामुळे झालं? आपण काय केलं? आपल्या हातून काय चुका झाल्या? बऱ्याचदा आजारपण येतं, बऱ्याचदा आर्थिक काहीतरी खूप मोठी गडबड आपल्या आयुष्यामध्ये होते. मग त्यावेळेला आपण आर्थिक नियोजन करत असताना कुठे चुकलो किंवा जर आजारपण येत असेल तर आपल्याकडून स्वतःकडे लक्ष देण्यामध्ये काय दुर्लक्ष झालं? या गोष्टींकडे लक्ष द्या आणि आता जी गोष्ट समोर आलेली आहे तिला सामोरं जात असताना ही गोष्ट आत्ता आपल्याला कळली आहे हे खूप महत्त्वाचं ते माना, की जेणेकरून आता या परिस्थितीमध्ये तुम्ही अनेक गोष्टी शिकलेल्या आहात. इथून पुढे तुम्ही एक-एक पाऊल टाकत असताना खूप लक्षपूर्वक टाकत असणार आहात. तुम्हाला तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांची खरी ओळख पटेल. तुम्हाला तुमच्या हातून काय-काय चुका झाल्यात इतरांसाठी, इतरांसोबत वागत असताना किंवा इतरांना वेळ देत असताना तुम्ही कुठे-कुठे चुकलेला आहात, तुम्ही किती जणांना आपलंसं केलेलं आहे आणि खरंच संकट काळामध्ये तुमच्या सोबत कोण आहे, तुम्हाला किती जणांनी अप्रोच केलेला आहे, याची तुम्हाला प्रचिती येईल आणि तिथून पुढे तुम्हाला तुमच्या सर्कलमध्ये कोणाला ठेवायचं आहे, हा सगळ्यात मोठं जे कन्फ्युजन आहे ते दूर होईल, की खरंच बाबा आपला हा जो व्यक्ती आहे, ज्याला आपण इतके दिवस वेळ देत होतो किंवा ज्याच्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करत होतो, तो व्यक्ती आज कुठे गेला? अ, अशा संकटांमध्ये आपल्या पाठीशी खंबीरपणे कोण उभं आहे? अशा कोणत्या लोकांच्या सानिध्यात जायचं आहे किंवा इथून पुढे आपल्याला कोणाला किती वेळ द्यायचा आहे, कोणाला आपल्यापासून दूर करायचं आहे, या सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी आपल्याला येते. अ, आपण स्वतः आपली दिनचर्या जगत असताना कुठे चुकलो? आपण व्यवस्थित योग्य पद्धतीने आपला आहार म्हणा, आपली दिनचर्या जगलो आहोत का? याची तुम्हाला प्रचिती येणार आहे. त्यामुळे आजारपणा सोडून बरीच अशी संकटं असतात जी आपल्यावरती ओढावली जातात. आयुष्य म्हटल्यानंतर अनेक चढ-उतार आपल्याला बघावे लागणार आहेत. पण हे चढ-उतार बघत असताना आपल्याला वेळोवेळी अनेक गोष्टींची प्रचिती येत राहणार आहे. आणि तिथं त्या तशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण एकटे असू, आपल्याला एकट्या सगळ्या गोष्टींना सामोरं जायचं असेल, तर अतिशय छान आणि उत्तम तुमची मनस्थिती असली पाहिजे. मनस्थिती उत्तम ठेवण्यासाठी तुम्ही ज्या तुमच्या सवयी आहेत किंवा ज्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, ज्यातून तुम्हाला आनंद मिळणार आहे, तुम्ही आतून खचून नाही जाणार आहात, त्या गोष्टी करा. किमान एक 5 ते 10 मिनिटांसाठी सुद्धा. ज्या वेळेला माझ्यासमोर नकारात्मक परिस्थिती आली, त्या वेळेला मी खूप लिखाण केलेलं आहे आणि त्या लिखाणामुळे मला बळ मिळालेलं आहे. मी वहीसमोर व्यक्त झाली आहे. मी बऱ्याचदा लिखाणातून व्यक्त होते आणि तेच बळ असतं जे माझे अश्रू थांबवतं किंवा माझे व्हायब्रेशन्स छान ठेवतं, जेणेकरून माझ्या समोर येणाऱ्या प्रत्येक संकटावरती मी मात करू शकते. खंबीरपणे मात करू शकते. अगदीच आपण संकट परतवून लावू शकत नाही. पण त्या संकटांवरती मात करायचं म्हणजे मला असं वाटतं, की त्या संकटामध्ये आपल्याला टिकून राहता आलं पाहिजे आणि तिथं टिकून राहणं खूप गरजेचं आहे. कारण तिथं जर आपण टिकून राहिलो, तर 100% आपण कोणत्याही परिस्थितीला भविष्यात सामोरे जाऊ शकतो. आपण तयार होत असतो. देव, परमेश्वर किंवा हे ब्रह्मांड ज्या कोणत्या एनर्जीला तुम्ही मानताय,
ते ब्रह्मांड, तो परमेश्वर तुम्हाला सर्वांगीण दृष्टिकोनातून तयार करत असतो. तो तुम्हाला बघत असतो की तुमच्यामध्ये किती शक्ती आहे. आणि जर कदाचित तुम्ही एखाद्या संकटावरती मात करू शकलात किंवा त्या संकटामध्ये टिकून राहू शकलात, तर तुम्ही अगदी तुमचं आयुष्य खंबीरपणे जगू शकता. कारण हे जीवन असंच असणार आहे. इथं अनेक संकटं येणार आहेत, अनेक चढ-उतार येणार आहेत. जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या अनुभवांना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. पण मग तिथं तुम्ही स्वतः आतून कसे आहात आणि तुम्ही स्वतःला किती खंबीर ठेवू शकता, हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येकच वेळी माझ्यासाठी कोणी नाहीये असं म्हणत रडत बसण्यापेक्षा कामाला लागा. जे सिच्युएशन येईल त्या सिच्युएशनमध्ये काम करा. जे काम समोर येईल ते काम करा. कारण तुम्हालाच तुमचं आयुष्य घडवायचं आहे. तुम्हालाच स्वतःला खंबीर करायचं आहे. तुम्हालाच स्वतःच्या आतमधले व्हायब्रेशन्स जे आहेत ते डगमगू द्यायचे नाहीयेत. तुमचं जे वलय आहे ते तुम्हाला सकारात्मक ठेवायचं आहे. बऱ्याचदा रडायला येईल, रडू नका असं मी म्हटलेलं नाहीये. पण रडून झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा त्या ट्रॅकवरती आलं पाहिजे, की नाही मी करू शकते. मी ह्यातून बाहेर पडू शकते आणि मी ह्यातून बाहेर पडणार आहे. जे काही होतंय ते माझ्यासाठी योग्यच आहे. हे आपल्याला पुढं जाऊन कळतं. बऱ्याचदा आपल्याला पुढं आल्यानंतर कळतं, की त्यावेळेला ते जे संकट आलं होतं किंवा ती जी नकारात्मक परिस्थिती होती, ती खरंच गरजेची होती. जर ती आली नसती, तर कदाचित आपल्याला अनेक गोष्टींबद्दल क्लॅरिटी मिळालेली नसती. आणि म्हणूनच प्रत्येक संकट किंवा प्रत्येक नकारात्मक परिस्थिती ही परिवर्तनाची सुरुवात असते असं मला वाटतं. तिथून तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडायला सुरुवात होते. बऱ्याचदा ना कार्यशाळा घेत असताना अनेक जण छान टास्क रोजच्या रोज करत असतात. पण बऱ्याचदा असं वाचायला मिळतं कार्यशाळेच्या ग्रुपवरती मेसेजेसमध्ये, की ताई आम्ही आजारी आहे किंवा काहीतरी खूप खराब परिस्थिती आमची चालू आहे आणि त्यामुळे आम्हाला टास्क करता येत नाहीये. अशा वेळेला आम्ही आवर्जून सांगतो, की नाही अशाच परिस्थितीमध्ये तुम्हाला टास्क पूर्ण करायचे आहेत. अगदी 15 मिनिटांचा वेळ लागतो, फक्त 15 ते 20 मिनिटांचा वेळ तुम्हाला रोज द्यावा लागतो. ज्यातून तुम्ही त्या तशा खराब परिस्थितीमध्ये टिकून राहू शकता आणि ते तुमचं बळ असतं. तुमच्या प्रश्नांची उत्तरे ही तुम्हाला शोधायची असतात. तुम्ही 10 जणांना विचारून 10 गोष्टी होणार नाहीयेत. तुम्ही एकाच कोणाला तरी डेडिकेट राहा. एकाच कोणाचं तरी सजेशन ऐका, एकाच कोणाचा तरी सल्ला घ्या. पण त्याच बरोबरीने तुम्ही सुद्धा तुमच्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. तुमचं मन आतून काय सांगतंय हे देखील तुम्हाला पडताळून पाहायचं आहे. आणि अनेक नकोशा परिस्थितींवरती मात करत असताना तुम्ही अनेक छोट्या-छोट्या गोष्टी केल्या पाहिजेत असं मला वाटतं. कारण त्याच तुम्हाला या परिस्थितीमध्ये टिकून राहण्यासाठी मदत करणार आहे. ब्रह्मांड, परमेश्वर आपली परीक्षा घेतोय, की आपण आतून किती खंबीर आहोत. कारण जर आपण खंबीर जोपर्यंत होणार नाहीये, आपण जोपर्यंत तटस्थ राहून अत्यंत शांतपणे एखाद्या संकटाला सामोरे जात नाही, तोपर्यंत संकटं आपल्यावरती येत राहणार आहेत. कारण ती संकटं आपल्याला शिकवणार आहेत, की तुझं हे चुकतंय आणि तुला आतून खचून जायचं नाहीये. जोपर्यंत तू आतून स्ट्राँग होणार नाहीयेस, तोपर्यंत मी तुझ्या आयुष्यात येतच राहणार आहे. कारण ते संकट, ती नकारात्मक परिस्थिती आपल्याला खूप जास्त स्ट्रॉंग करायचं आहे. कारण ती संकटं किंवा ती नकारात्मक परिस्थिती आपल्याला स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये येणार आहे. जोपर्यंत तुम्ही स्ट्रॉंग होणार नाहीये, तोपर्यंत तुम्ही रडतच राहणार आहात आणि जेव्हा तुम्ही रडणं सोडून लढायला सुरुवात करणार आहात, त्यावेळेला तुमच्या जीवनामधली आलेल्या अनेक नकारात्मक परिस्थिती अशा निघून जातील, तुम्हाला कळणारही नाही. इतके तुम्ही स्ट्रॉंग होणार आहेत. त्यामुळे प्लीज खचून जाऊ नका. जे काही तुमच्या समोर आहे, जे काही तुमच्या वाट्याला आलेलं आहे, त्याला सामोरे जा. सकारात्मक मनाने सामोरे जा. वेळेवरती, परिस्थितीवरती आणि तुमच्या कर्मांवरती विश्वास ठेवा आणि प्रामाणिकपणे आयुष्य जगत राहा. संकट जरी आली तरी डगमगून जाऊ नका. त्या संकटामध्ये स्वतःला आनंदी ठेवा. रडत बसू नका. हे खूप जास्त वियर्ड वाटेल तुम्हाला, की संकट आले तर हसायचं कसं? पण नाही, हसायचं आणि हसत-हसतच संकटांवरती मात करायची आहे. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप कृतज्ञता, खूप धन्यवाद. पुन्हा भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत आपल्या चॅनलवरती असंच प्रेम करत राहा. आपलं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि तुमच्यापर्यंत मी जास्तीत जास्त छान-छान विषय घेऊन येणारच आहे.